नमस्कार. राम राम शेतकरी बंधूंनो. मी ज्ञानेश्वर चिकणे. तर आपण मान्सूनचा अंदाज देणार आहोत. आता म्हणजेच मान्सून म्हटलं की पूर्ण 4 महिने पाऊस आला. तर 4 महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती पाऊस पडतो, पाऊस पडण्याची शक्यता, हे आपल्या ह्या अंदाजामध्ये आपण अंदाज वर्तवणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे म्हणजेच 2021 जास्त लांब सांगण्यापेक्षा 2021 पासून सांगतो तुम्हाला. जास्त म्हणजे आपल्याला शेतकरी बंधूंना स्थिती समजेल की पावसाची कशी असते. तर 2021मध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र अत्यंत पाऊस खूप इतका पाऊस झाला की तिथे अतिवृष्टी, म्हणजे पूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्येच म्हणजे गोदावरी जो भाग आहे ते नाशिकपासून जे नांदेडपर्यंत जी गोदावरी वाहते तिथून पलीकडं, म्हणजे गोदावरीपासून पलीकडे दक्षिणेचा भाग अत्यंत दक्षिण म्हणजे ओला दुष्काळ असा झाला तिथे. म्हणजे ओला दुष्काळ परिस्थिती अशी होती की बीडपासून पलीकडे बीड, जसे गोदावरीच्या पलीकडे जातो बीड, बार्शी म्हणजे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर. आणि 2021मध्ये ऑगस्टमध्ये विठुरायाच्या मंदिराला पायरीला पाणी लागले होते. एवढा महापूर होता की 2021मध्ये एवढा पाऊस. 2022मध्ये मात्र थोडा पाऊस कमी झाला, तो मध्यम होता, तो शेतकऱ्यांसाठी चांगला ठरला. पण 2021चा पाऊस जो होता तो फक्त पावसाळ्यामध्ये त्याचे पिकं जे आहे ते पावसाने सुद्धा गेले, म्हणजे ओलीवृष्टी झाली, अतिवृष्टी झाली तिथे. आणि 2022 चांगलं झालं. 2023ला मात्र अत्यंत तिथं खूप दुष्काळी परिस्थिती झाली. तिथे फक्त 2023मध्ये बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि तसेच परभणी, नांदेड, जालना, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊस कमी पडला. तिथे म्हणजे असा पाऊस पडला की फक्त म्हणजे दक्षिणचे आहे भाग तिथे इतका पाऊस पडला की फक्त 27 जुलैलाच इतका मोठा पाऊस पडला. त्याच्यानंतर 27 जुलैच्या नंतर मोठा पाऊस तिथे पडलेलाच नाही. आणि त्याच्यानंतर जो पाऊस पडत आला एकदम कमी पाऊस, म्हणजे 10 मिलीमीटर, 5 मिलीमीटर किंवा 15-20 मिलीमीटर असा, म्हणजे अधूनमधून 15-20 दिवसाचे 10-15 दिवसाला किंवा 2-4 दिवसाला असा पाऊस पडला. तर त्यामुळे काय शेतकऱ्याचे इतके प्रचंड नुकसान झाले की ते म्हणजे कोरडा दुष्काळ असा संबोधला गेला. की आता 2024 आपला अंदाज आहे आता हे. तर 2024ची परिस्थिती कशी राहील की महाराष्ट्रामध्ये, तर 2024मध्ये की गेली मी 17-18 वर्षापासून मी ह्या पावसावर हे करत आहे, पाऊस मोजणी त्याच्यामध्ये अभ्यास. तर त्याच्यामध्ये अशी की बघा तुम्ही 2024ला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस अत्यंत कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिले 3 महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अत्यंत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 2023ला आधीच पाऊस खूप कमी होता आणि ज्यावेळेस पाऊस कमी पडतो त्यावेळेस जमिनीमध्ये सुद्धा जास्त पाण्याची आवश्यकता असते. आणि त्यामध्येच पुन्हा पुढचा जर पाऊस कमी पडला तर तिथे अजून पाण्याची भीषणता निर्माण होते. ज्यावेळेस आपण पिकाला पाणी देतो की उदाहरणार्थ बघा, समजा आपण भिजवलेली शेत असेल, आपण ओलिताखाली शेत घेतलेलं असेल की त्याच्यामध्ये उन्हाळी पीक घेतलेलं असेल व त्याच्यानंतर एका महिन्यानंतर आपल्याला पुन्हा पेरणी केलेली असेल. समजा आपण जूनमध्ये पेरणी, तिथं आपल्याला थोडा जरी पाऊस कमी पडला, म्हणजेच 70-80 मिलीमीटर जरी पाऊस पडला तर आपल्याला तिथं पुरेसा पिकाला उपलब्ध असा पीक येण्यास पाणी उपलब्ध होते व तिथं पीकसुद्धा उगवते. पण जर त्यावेळेस आपण पूर्णतः म्हणजे पावसाळा संपला, सप्टेंबरमध्ये पावसाळा संपतो व तेव्हापासून जर पाऊस नसेल किंवा त्यापासून उन्हाने तापलेली जमीन जर असेल तर त्याला तिथं जवळपास 120 मिलीमीटरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासते पिकासाठी व चांगले पीक येण्यासाठी चांगली व्यवस्था भासते. तर नंतर पहा तुम्ही की मग ह्या वर्षी आता बघा की 2024ला पावसाचे प्रमाण कसे राहण्याची शक्यता आहे. एक हा प्राथमिक अंदाज आहे. तर सर्वप्रथम म्हणजे सांगली, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं 30% पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता आहे. तर तसेच अहमदनगर आणि बीडला 35% म्हणजे एकूण जो पाऊस पडतो की माझ्या भागामध्ये गेली मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की गेली 17-18 वर्षापासून मी ह्याच्यामध्ये म्हणजे पाऊस मोजमापन करत आहे. तर परभणी जिल्हा, पाथरी तालुका इथे मला जवळपास 700 मिलीमीटर पाऊस पडतो. इथे 700 मिलीमीटर. तर कमी जास्त 25-30 किंवा 50 मिलीमीटर जरी कमी जास्त झाला तरी सामान्य पाऊस मानला जातो. तर इथे साधारण हा 700 मिलीमीटर धरला तर त्याच्यामध्ये 50 कमी झाला, अगर जास्त झाला त्याच्यामध्ये सरासरी इतकी समजले जाते. तर 35 सिंधुदुर्ग 30, कोल्हापूर 30 3 महिन्यासाठी. एखाद्या महिन्यामध्ये थोडाफार समजा उदाहरणार्थ की जूनमध्ये एखाद्या वेळेस जर पाऊस जर जास्त झाला तर जुलैमध्ये कमी होऊ शकतो. जुलैमध्ये जर कमी झाला तर ऑगस्टमध्ये जास्त होऊ शकतो. आणि या
आणि जून जुलैमध्ये जर जास्त झाला तर ऑगस्टमध्ये पाऊस कमी होऊ शकतो. म्हणजे सरासरी जुलैमध्ये जर सरासरी इतका पाऊस पडला तर ऑगस्टमध्ये कमी पडू शकणार. म्हणजे ह्या 3 महिन्याचं कमी जास्त होता. त्याचे एकूण जर 30% पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये सोलापूर 30, उस्मानाबाद आपण धाराशिवमध्ये तिथं सुद्धा 30% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे. लातूर इथं सुद्धा 30% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे. तसंच परभणी इथं सुद्धा 30%. परभणीचा जो पूर्व भाग आहे तिथे मात्र थोडा 25% पाऊस कमी, परभणीपासून वर 30% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे. जालना इथं 35% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथे पण 30% आणि धुळे, नंदुरबार आणि जळगाव म्हणजे नाशिक विभागामध्ये मात्र 20% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती म्हणजे हा विदर्भाचा मध्यभाग, पश्चिम विदर्भ इथे मात्र 20% सरासरीचा पाऊस 20% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे पहिले 3 महिने ऑगस्टपर्यंत. तर नागपूर विभागामध्ये 15 ते 10% पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये. पण अमरावती 15%, यवतमाळ 20, म्हणजे हे प्राथमिक अंदाज आहे. शेवटी हे अंदाज आहे बरं का. आणि अंदाज असल्यामुळे काही त्याच्यामध्ये 5 ते 7% डिफिडेन्सी राहू शकते. म्हणजे कमी अधिक 7% कमी अधिक पाऊस होऊ शकतो. आणि नंतर जर आपण सप्टेंबरमध्ये पाहिलं तर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राला अत्यंत पावसाची जास्त आवश्यकता आहे. दक्षिण महाराष्ट्र हा जवळपास 2 वर्षापासून थोडाफार कोरडा म्हणला तरी चालेल. की दक्षिण महाराष्ट्रामध्ये 2023मध्ये म्हणजे गेल्या वर्षीच अत्यंत कमी पाऊस. इथे धरणं जे आहे ते कोयना धरण असेल, उजनी धरण असेल, अत्यंत इथं शून्य पाणी पातळी गेलेली आहे. तिथे मात्र अत्यंत भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तर तिथे मात्र सप्टेंबरमध्ये मात्र दिलासादायक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊसमान वाढेल अशी एक माझा अंदाज आहे, प्राथमिक अंदाज. आणि हे पाऊस वाढल्याच्या नंतर मग पुढे भविष्यामध्ये जर पाऊस वाढला शेतकऱ्यांसाठी तर ते ज्यावेळेस ओला दुष्काळ असतो त्यावेळेस पीक परिस्थितीमध्ये कमकुवत होते. पण त्यावेळेस पाणी ओलिताखाली आपण जमीन जर घेतो त्यावेळेस आपण त्याचं पुरेपूर उत्पन्न उत्पन्न घेऊन त्याची बरोबरी करू शकतो. पण ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये जर आपल्याला सरासरी कसं सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडला तर आपण त्याची एकूण जी पाऊस कमी माने त्याची एवढी बरोबरी करू शकणार नाहीत. पण सप्टेंबरमध्ये एक दिलासादायक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये सप्टेंबरमध्ये माझ्या इथं जवळपास 220 मिलीमीटर पाऊस पडतो. तर सरासरी म्हणजे मराठवाड्यामध्ये 220 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यामध्ये कमी जास्त 20 मिलीमीटरची डिपेन्सी म्हणजे कमी जास्त असू शकते. तर 220 तर त्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त जर झाला समजा जवळपास 300 मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या 10-15 तारखेपर्यंत जवळपास म्हणजे 300 मिलीमीटर जर पाऊस जर गेला 300 ते 350 मिलीमीटर सप्टेंबरपासून पुढे 15 सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जर पाऊस जर लांबला तर आपल्याला हे म्हणजे अत्यंत म्हणजे पावसाची जी पातळी लेवल जी आहे कमी पाऊस पर्जन्यमाने थोडं आपल्याला ते रिकवर करू शकतं. तर त्याच्यासाठी एक मी सांगतो की सप्टेंबरमध्ये थोडा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आणि भविष्यामध्ये 2025ला आपण दुष्काळ थोडा कमी होण्याची शक्यता थोडी आहे. म्हणजे साधारणतः असा जास्त नाही. पण हा झाला प्राथमिक अंदाज. आणि माऊली चिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.